आता हेची जेवू सवे घेऊ सिदोरी हरिनामाचा किचडी काला प्रेमे मोहिला साधने चवी चवी घेऊ घास ब्रह्मरस आवडी हरिनामाचा किचडी काला प्रेमे मोहिला साधने तुका मने गोड लागे तुका मने गोड लागे ते ते मागे रसना हरिनामाचा कितडी काला प्रेमे मोहिला साधने पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संदाजी त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरुचे विठाला विठाला प्रविश्य मम वाचिमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिल शक्तिधरस्वधाम्ना अन्यांशहस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती विठाला आता हेची जेवू सवे घेऊ सिदोरी हरिनामाचा किचडी काला प्रेमे मोहिला साधने। आज या ठिकाणी प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी माझ्याकडे जी आलेली कीर्तन शिवा शिवेचं विशेषता विशिष्ट माध्यम असं आपल्या या पवित्र केकरजवळा या क्षेत्रामध्ये चालत असलेला हा विशिष्ट निमित्ताने हा सोहळा म्हणजे अर्थात महाशिवरात्रीच्या निमित्ताने म्हणजे हा शिव उत्सव सर्व ग्रामस्थ मोठ्या हृदयाने मोठ्या अंतःकरणाने
मोठ्या प्रेमाने सश्रद्धांतकरणाने या सेवेमध्ये सर्वच या ठिकाणी समर्पण आहेत आणि त्या सेवेचा साधनेचा समारोपाचा दिवस आहे, म्हणजे काल्याची सेवा आहे. विठाला आपल्या वैदिकतेच्या दृष्टीने, वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने साधना किती दिवसाची आहे त्याच्यापेक्षा त्याचा समारोप महाराज काल्याच्या कीर्तनाने होतो. काही त्रैदिवशी साधना असते, काही सप्त दिवसाची साधना असतात, काही 5 दिवसाच्या असतात, पण सेवेचा समारोप मात्र काल्याच्या कीर्तनाने होतो. याचा अर्थ आपल्या वारकरी संप्रदायात अभेदामध्ये समारोप आहे. कारण भेदामध्ये साधना त्या ठिकाणी न राहता परमात्म्याशी एकरूप होणे असा वारकरी संप्रदायाचा अंतिम सिद्धांत आहे. काला म्हणजे प्रसाद, अर्थात देवाच्या हातून मिळणारा प्रसाद म्हणजे काला आहे. जीव ब्रह्माचं ऐक्य म्हणजे काला आहे. 2 पदार्थाचं एकत्रीकरण म्हणजे काला आहे आणि काला म्हणजे पगारीचा दिवस आहे. विठाला काला म्हटल्याच्या नंतर ते काला म्हणजे काय, काला कोण करतात, काला कोण्या ठिकाणी केल्या जातो आणि काला महाराज कोण घेतात, काला देतात कोण, घेतात कोण, कोण्या ठिकाणी काला होतो आणि काल्याचं स्वरूप काय, असं 4 अवच्छेदकाने काल्याचं केलेलं चिंतन आहे. काला दहीलाईचा होतो, काला नामनामीच्या अभेदाचा होतो, काला जीव ब्रह्म ऐक्य असाही होतो. कारण काला कर्मातही आहे, काला उपासनेतही आहे आणि काला ज्ञानामध्ये आहे. ज्ञान साधनेचा काला आहे जीव ब्रह्म ऐक्य, म्हणजे 2 पदार्थाचं ऐक्य, याला काला असं म्हणतात. जसं दही आणि लाई एकत्र करणे याला काय म्हणतात, काला म्हणतात. काल्यामध्ये महाराज 3रं विशेषण सिद्ध होत असतं. जसं काल्यामध्ये त्या ठिकाणी काला केला की ते दोन्ही पदार्थाचे नामरूप राहत नसतात, फक्त काला एवढंच नाम त्या ठिकाणी सिद्ध होत असतं. जसं आपण जेवायला बसल्याच्या नंतर जुन्या काळातले जेवण वेगळेच होते ना ते, आता त्या ठिकाणी जेवणाची सिस्टीम बदललेली आहे. जुन्या काळात पहिलं महाराज त्या ठिकाणी पंक्ती बसल्या की पोळ्या वगैरे मोडून वाढत होत्या का नाही, अशी काय पूर्णच अशी द्यायची. आणि द्रोणाचार्य नव्हते तेव्हा, म्हणजे कोण नव्हते, हे द्रोण वगैरे त्या ठिकाणी नव्हते. मग काय करायचं, पुढे वाढत गेलं की मागच्या जेवणारानं त्या पोळीला काय करायचं, असं बारीक बारीक करायचं आणि पाठीमागून मग रोहिणी नक्षत्राचा पाऊस याचा, म्हणजे ते वाढत याचे ना काय, ते वरण वाढायचे कशावर, त्या नाही का पोळी एकत्र केलेली ना अशी बारीक बारीक, त्याच्यावर काय वाढायचं, वरण नाही का. वरण शब्दाचा अर्थ असा होतो की जे टाकल्यानंतर वरी राहतंय त्याला वरण म्हणतात, आणि भातातून एकदम पात्राच्या बाहेर जातंय त्याला डाळ म्हणतात. वरणात डाळीत म्हणून वाढणारांना डाळ घ्या म्हणू नका, काय म्हणायचं, वरण वरण. ते महाभारतात एक प्रसंग आलेला आहे बघा. भीम जेव्हा गेले ना ते विराटा त्या उत्तर म्हणजे ते जेव्हा काम मागायला गेले ना, त्या विराटाकडे काम मागायला वगैरे गेले आणि गेल्याच्या नंतर ते म्हणे, राजे आम्हाला काम पाहिजे. ते म्हणे, आमच्या कामावर पहिलीच माणसं जास्त आहेत, पहिले माणसं कामावर जास्त राहत होते ना, आता हे काम सांगणारे काम मागाय जातात तुमच्याकडे नाही का, तुम्ही येता का. हे घ्यायला कामच आहे कोणाला, ज्यांच्याकडे काही कामाला माणूस पाहिजे तर कामाला सकाळी सकाळी सांगायला जाणे हेच यायचं काम आहे. आता तो येईल का नाही ते त्याचं काम नाही, पण हे काम त्याचं आहे, असा प्रकार त्या ठिकाणी आहे. मग महाराज त्यांच्याकडे गेल्यावर ते म्हणे, आमच्याकडे स्वयंपाकाला खूप आहे. ते म्हणे, मी आचार्य म्हणून राहतो. आचार्य नाही, आचारी, मी स्वयंपाक करणारा म्हणून राहतो, असं त्या ठिकाणी गेले. ते म्हणे, पहिले आचार्य आमच्याकडे. ते म्हणे, राजन माझ्या हातचं तुम्ही वरण खाऊन पहा. काय खा, या आपला हा विषय, तुम्ही माझ्या हातचं काय खा, वरण. महाराज त्या ठिकाणी सभा रंगलेली होती, तिथं वरण खाऊन पाहायचं असतं का. राग आला राजाला, अगदी हातात वाटी घेतली आणि खांबावरच मारली.
महाराज खांब वाळलेला वला झाला. हां काय भीमाच्या वर्णाची ताकद बघा, वाळलेला खांब वला झाला. हां कारण त्या ठिकाणी जर वाळलेले लाकडं ओले होत असतील तर जेवणारे आनंदी होत असतील का नाही अशा आचार्याच्या हातून खाल्ल्यावर. हां कारण ते काय असं वरण की जे खाल्ल्यावर मरण नाही. कारण असं त्या ठिकाणी वरण जे वरी राहतंय ते वरण नाही आणि खालून निघून जातंय ते काय. इथं बोलत नाहीत का, बोलता ना. असं त्या ठिकाणी त्याचा अर्थ होतो. तसं महाराज ते मग वरण टाकलं. आता मला एक म्हणायचं, एकत्र केलेलं आहे ते पोळी आणि वरण. आता त्याला वरण म्हणायचं की पोळी म्हणायचं. हां आता बोला. काला. आणि तेच सांगायचं होतं. आता आपला काय चाललेलं आहे, काला. दोन पदार्थाचं नामरूप राहत नाही, नाही का. काला म्हणजे मिश्रण आहे. हां पोळी आणि त्या ठिकाणी वरण काय झालं, एकत्र झालं, मग काय झालेलं आहे, काला झालेला आहे. आणि महाराज ते असं बसून जेवायची पद्धती होती ना जुन्या काळात. आता ते तसं राहिलं नाही. आता ही सिस्टीम कोणती आहे, बफे. हां महाराज ते असे त्या ठिकाणी आले की जुन्या काळातल्या बैलाच्या दावणीचीच आठवण होती. कशाची, हां इकून काही तिकून काही असे त्या ठिकाणी सुटतात, आपले आपले घेऊनच साहित्य. असा प्रकार त्या ठिकाणी पाहायला मिळतो. टाका विठाला. महत्वाचा मुद्दा असा, काला म्हणजे त्या ठिकाणी दोन पदार्थाचं ऐक्य. तसं जीव ब्रह्माचं ऐक्य म्हणजे काय, काला असा त्या ठिकाणी अर्थ होतो. आणि काला म्हणजे अवस्थेचा शेवट आहे किंवा शेवटची अवस्था म्हणजे काला आहे, नाही का. तुका म्हणे काला कोठे देखीला, कोठे देखीला, कोठे देखीला, म्हणे काला कोठे अभेद देखिला. महाराज सांगतात, सांगा काल्या वाचून इतरत्र ठिकाणी असं ऐक्य कुठंतरी पाहायला मिळेल का. ते फक्त काल्यातच पाहायला मिळत आहे आणि ते ज्ञानानेच त्या अवस्थेला प्राप्त होतो अशा स्वरूपाचा काला आहे. म्हणून काल्याचे 3 प्रकार सांगितल्या जातात. महाराज काला कोण करतात, देव करत नाहीत. काला देव करत नाहीत आणि देवाला खायलाही काला नाही आणि देवाच्या हातूनही काला नाही. कृपया ध्यान दीजिए. कारण देवानं खायचा नाही, देवाच्या हातून काला करायचा नाही. विठाला मग काला कोण करीत, काला करीती संत जण सवे त्याच्या नारायण. महाराज सांगतात की काला संत करतात पण त्यांच्या सोबत देव राहतो नव्हे. साक्षी म्हणून देव आहे आणि कृती करणारे संत आहेत, नाही का. त्यांच्या हातून काला केला जातो. पुन्हा विचारतात, काला संत करतात पण खातात कोण, नित्य वैष्णव खातात, नाही का. त्यांचा अधिकार काला घेण्याचा आहे. विठाला विठाला म्हणून वैष्णवणी वैष्णवणी
काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम. महाराज सांगतात नित्य वैष्णव पाहिजे. वैष्णव पाहिजे नाही तर ते नित्य वैष्णव पाहिजे. कारण भूषणाने युक्त असलेले वैष्णव नाही, लक्षणाने युक्त असलेले वैष्णव पाहिजे. बरं ठीक आहे, असे वैष्णव असे संत एकत्र येऊन काला करतात, काला घेतात. पण काल्याचं ठिकाण कोणतं महाराज? वैकुंठात आहे का? ते म्हणले वैकुंठात नाही, वाळवंटात. तुका म्हणे वाळवंट भरवणीत उत्तम, भरवणीत उत्तम, भरवणीत उत्तम. तुका म्हणे वाळवंट भरवणीत उत्तम, भरवणीत उत्तम. आई तुका म्हणे वाळवंट भरवणीत उत्तम, भरवणीत उत्तम, भरवणीत उत्तम. तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम. महाराज सांगतात ते वाळवंटात कला होतो. वाळवंटातच का होतो नाही का? वाळवंट म्हटलं की ज्याच्यात तन आणि धन दोन्ही निघत नाही त्याला काय म्हणतात? वाळवंट म्हणतात. त्याच्यात तनही उगवत नाही आणि धनही उगवत नाही. तसं पापही उगवू नये आणि पुण्यही उगवू नये असं अंतःकरण असावं नाही का? त्याच्यात काला होतो. जर वाळवंट अंतःकरण झाल्याशिवाय काला होत नाही नाही का? आणि काल्याचा व्यवहारही होत नाही. म्हणून वाळवंट वाळवंट म्हणजे काय? त्याला 3 विशेषण आले, बर्वे, नीट आणि उत्तम नाही का? बर्व म्हणजे पापुण्य रहित आहे, नीट म्हणजे विकार रहित आहे आणि उत्तम म्हणजे फलस्वरूप आहे नाही का? अशा अर्थाचं जे वाळवंट आहे नाही का, त्याच ठिकाणी कला होतो, अन्य ठिकाणी होत नाही. विठ्ठला इथपर्यंत काल्याचं कीर्तन एवढाच अर्थ झाला. आता या कीर्तनासाठी म्हणजे संप्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग भगवान श्रीमंत श्री देहू निवासी विश्वकथा विश्ववंदनीय महाराष्ट्रभूषण संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा उत्कृष्ट असा 4 चरणाचा काल्याच्या प्रसंगातील अभंग आहे. अभंगाचा प्रतिपाद्य विषय असा आहे, महाराज म्हणतात आता जे जेवायचं तेच पुन्हा जेवायला घ्यायचं. आज जे काही ब्रह्मानंदाचं भोजन चाललेलं आहे हे आनंदच त्या ठिकाणी पुन्हा पुन्हा सेवन करायचा. आता जेवू आणि पुन्हा हेच जेवू. आता जे जेवतो तेच आम्ही पुन्हा जेवू. त्याचं कारण आहे आता साधनेत जे आनंद भोगतो ते आता साध्य स्वरूपातही तेच आनंद भोगायचा. अवस्थेपूर्वी साधनेतला आनंद आहे आणि अवस्थांतर झाल्यानंतर नाही का कल्पित भेदाचा स्वीकार करून तेच आनंद भोगावयाचा आहे. कारण आज मिळतो ते पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी भोगायचा. म्हणून आता जेवू, हेची जेवू, हेच जेवायचं, आता हेच जेवायचं आणि पुन्हा शिदोरी म्हणून सोबत घ्यायचं. ध्यानात ठेवा, जेवायचं आता असतं आणि सोबत घ्यायचं त्याला शिदोरी म्हणायचं असतं. जेवल्यानंतर सोबत जर आपण बांधून घेतलं तर त्याला काय म्हणतात? शिदोरी म्हणायचं. मनुष्य जन्मात जेवायचाही नाही का सेवन करायचा आनंद आणि इथून जाताना घेऊन जायचा ते आनंदच आणि पुढे गेल्यावर भोगायचा ते आनंदच. पण आपलं असं भाग्य नाही. आपल्याला आजही आनंद नाही, मेल्यावरही आनंद नाही. काय नाही म्हणा नाही का? पुन्हाही त्या ठिकाणी नाही. आज नाही ते उद्या असतो का? ज्याला आजच नाही त्याला कुठं उद्या असतो का? त्याने उद्याची अपेक्षाच करायची नाही. ज्याला आज नाही त्याला उद्या नाही नाही का? असा त्याचा त्या ठिकाणी अर्थ होतो. म्हणून या जन्मामध्ये महाराज आनंदाचं सेवन करावं आणि ही शिदोरी म्हणून पुन्हा पुन्हा आपल्यासोबत घेतली पाहिजे. आता या शिदोरीचा या आनंदाचा खूप मोठा विचार आपल्याला त्या ठिकाणी करण्यासारखा आहे. महाराज असा जो काही कला आहे ते म्हणजे आमच्या भजनाचंच आहे. म्हणजे भगवंताचं नाम मोठ्या प्रेमाचं मोहन लावून सेवन करणे ही हरिनामाचा कोणता कला आहे? खिचडी कला आहे. तिथंही खिचडी म्हणलेलं आहे नाही का? हरिनामाचा खिचडी कला. पण खिचडी याचा अर्थ फक्त 2 पदार्थच घ्यायचे, कारण खिचडीत बरंच काडी कचरा टाकलेला असतो
अनेकाचं मिश्रण त्याला खिचडी म्हणत असतात, पण इथं तसा अर्थ अपेक्षित नाही. दोन पदार्थ एकत्र करणे यालाच काय म्हणायचं, नाही का, खिचडी आहे. आणि त्याला मोहन हरिनामाला भगवंताच्या नामाला मोहन कशाचं लावायचं, प्रेमाचं मोहन आहे बरं का. त्याचा अर्थच असा होतो, जसं महाराज त्या ठिकाणी जसं पात्रावरती ते काला आहे आणि त्या कालावर तुपाचं मोहन असतं. कारण चांगलं तूप आणि ते हातानं वाढलेलं तूप बरं का. ऐकणारे म्हणले सगळे हातानंच वाढत असतात. हातानं म्हणजे याचा अर्थ पूर्वीच्या काळात तूप वाढायचं, पण ते असे बोट बुडून वाढत होते, बरोबर आहे का. ते असं वाढत होते हो. हे मग तेव्हा चमचे नव्हते. तुम्हाला काही कळालं का. कारण पहिले असे मध्ये करणारे काय नव्हते, चमचे नव्हते. मला त्या ठिकाणी ते आता हेच जास्त झाले, काय चमचेच जास्त झाले. आणि आता त्या कंपन्याने महाराज त्याचे गाले कमी केले. त्याच्यात किती तूप आलं हे सोडा, निस्ता वाजत आहे भांड्यात. कारण त्या ठिकाणी जेवणाराला त्याचा काहीच लाभ नाही. मालकाचं बरं करतंय ते, पण जेवणाराच्या कारण त्याचं वैर करतंय काही कळत नाही का. आणि असे कोण असतात, आणखी एकदा म्हणा ना, विठाला असं काल्यावरती त्या ठिकाणी महाराज तुपाचं मोहन आहे, तसं भगवन नामाला प्रेमाचं मोहन आहे, नाही का. हे लावल्याशिवाय त्या ठिकाणी खरा आनंद परमात्मा स्वरूपाचा मिळत नाही. आणि असा काला मोहन लावून जर सेवन करायला लागला तर महाराज सांगतात ती घासाघासाला चव वाढते. घासाघासाला त्या ठिकाणी काय वाढते, चव वाढते. थोडंसं धावत्या वेगात अभंगाचा भावार्थ चाललेला. विठाला थोडं त्या ठिकाणी सेवन व्हायला लागलं तसं त्याची काय यायला लागते, चव यायला लागते. पण महाराज चव यायला सुद्धा चवीचा जेवणार पाहिजे. कशाचा, चवीचा जेवणार पाहिजे. काही माणसं जेवणारी फार मोठे समदृष्टी जेवणारे असतात. समदृष्टी म्हणजे सगळे त्यांचं म्हणणंच असतं, हे पहा याच्यामध्ये काय वेगळं खायचं, सर्व एकाच ठिकाणी जाणार आहे. त्या माऊलीला टेन्शन येतं नाही का, ते विचार करते मी वेगळे पदार्थ करून गुन्हाच केला, कारण ह्या माणसाला सगळं एकत्र काढून वाढायला पाहिजे. कारण त्याला चवही कळायला पाहिजे ना प्रत्येक पदार्थाची. बऱ्याच वेळी चव कळत नाही, असे बेचव असतात बरं काय, की ज्यांना त्या ठिकाणी काय कळत नाही, चवच कळत नाही का, घासाला. आणि म्हणून ज्ञानोबारायांनी त्यासाठी संगती केलेली. महाराज जेवणारा कसा पाहिजे, रसज्ञ पाहिजे. आणि माऊलीचे 2 लक्षणं सांगितले, तसे जेवणारेचे सुद्धा 2 लक्षणं करतात. कोणते, सुगरणी आणि उलारे, रसज्ञ आणि जेवणारे. महाराज या ठिकाणी सांगतात की रसज्ञ आणि जेवणारे, रसज्ञ असावा आणि जेवणारा दाबून असला पाहिजे. काहीला चव कळती, पण त्याला महाराज ते म्हणतो हे नाही चालत, ते नाही चालत, नाही का आमकं वाढूच नका, ते तर जमतच नाही, तू उठच आता, नाही का. याचा अर्थ त्या ठिकाणी तुला काही जमत नाही तर आम्ही सकाळपासून परेशान झालो ना, हे करायचं ते करायचं. म्हणून जेवणाराने महाराज चांगलं जेवलं पाहिजे, रस जाणून जेवलं पाहिजे. आणि माऊली नाही त्या ठिकाणी स्वयंपाक करायचा तर तिचा हात सुगरणीचा पाहिजे. कशाचा, सुगरणीचा पाहिजे. वाढायला हात उदार पाहिजे. पण कसं आहे, पदार्थ तयार झाल्यावर त्या माऊलीचा हात जरा मागे जायला लागतो. ते ताटाकड पदार्थ न येता घरातच जाऊन बसतात. याचा अर्थ सुगरण आहे पण उदार नाही, आणि उदार आहे तर सुगरण नाही का. तसा जेवणार आहे तर रसज्ञ नाही, रसज्ञ तर जेवणारा नाही. ही सगळी विसंगती आहे. विठाला चवी घेऊ घास ब्रह्मरस आवडी. महाराज सांगतात आवडीने ब्रह्मरसाचं सेवन घासाघासाने आनंद देणारा आहे. इतकंच नव्हे, नाही का, त्याच वेळेला अशी ओढ लागते. तुका म्हणे गोड लागे ते मागे रसना, नाही का. हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साधने विठाला. अभंगाचा थोडक्यात भावार्थ. याच्यानंतर काल्याचं कीर्तन म्हटलं की काही जबाबदारी असतात.
कारण या कीर्तनामध्ये इतरत्र काहीच सांगायचं नाही, कारण आजचं कीर्तन म्हणजे बांधून बोलायचं. ऐकणारे म्हणले रोजही कंबर बांधूनच बोलतात, पण आजचं कीर्तन म्हणजे विशिष्ट चरित्राला चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी केले देवे गोकुळी केले देवे गोकुळी हरी चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी केले देवे गोकुळी केले देवे गोकुळी ते उच्चारावे केले देवे गोकुळी केले देवे गोकुळी चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी केले ते चरित्र उच्चारावे. पण आता वेगळा सायास नको. देवाने चरित्र केले ते कोण्या अवस्थेत केले? ये दशे चरित्र केले नारायणे रंगता गोधने राखीत आहे, गोधने राखीत आहे रांगत आहे, ये दशे चरित्र नारायणे केले. समन्वय असा आहे की महाराज या अवस्थेमध्ये भगवान परमात्माने काय केले? चरित्र केले. कारण उच्चारावे चरित्र गोकुळातले आणि गोकुळात देवानं चरित्र केले त्याच्या दोन अवस्था. कारण कोणत्या दोन अवस्था? रंगत असताना केले आणि गायी चारत असताना केले. विठाला देवाच्या चरित्राचं वर्णन करत असताना देव जन्माला यायच्या आधी केले. पुढचं सांगू का? देवाचा जन्म होणे हेच चरित्र आहे. काय काय? जन्माला येणं हेच चरित्र आहे. ज्याला जन्म नाही त्यांनी जन्म घ्यावा हे काय? चरितम परमाद्भुतम नाही का असं वर्णन आहे. व्यासाने विचार केला देवाचा जन्म हेच चरित्र आहे. आता जन्मल्यानंतरचं चरित्र ते तर विविध प्रकारचं आहे, पण जन्माला अजन्म असलेला परमात्मा आणि त्यांनी कोणत्या तरी वंशाचा आश्रय करावा, कोणाला तरी मायबाप म्हणून समोर ठेवावं आणि यांनी जन्माला यावं हे काय? हे सुद्धा देवाचं एक प्रकारचं काय? चरित्रच आहे. आता इतक्या मागे जायचं नाही का? भगवान परमात्माने चरित्र केले ते गोकुळात केले. तसे तर 3 ठिकाणचे चरित्र आहेत, गोकुळ, वृंदावन आणि मथुरा. नाही का? मथुरेतलं चरित्र आहे, इतरत्र सर्व काही आहे, पण गोकुळातले त्या ठिकाणी उच्चारावे एवढाच विचार आपल्याला करायचा. गोकुळात कोण्या अवस्थेत केले? रांगत्या अवस्थेत. रांगत्या अवस्थेतले केलेले चरित्र कोणते? महाराज सांगतात चोरी. नाही का? कारण रांगत असताना काय केली? चोरी केली. रंगत रंगणी चोरी तलोनी, रंगत रंगणी चोरी तलोनी, आवडी रैनी गवळणी, बांधित चरणी देती गराणी, बांधित चरणी देती गराणी, यशोदे साजनी, यशोदे साजनी, यशोदे साजनी, यशोदे साजनी, तुझ भक्ती कमाल निळे नवल केली साजनी, कृष्णाळवा बरकुली माते दाबा कृष्णाळवा, तुझ भक्ती कमाल निळे नवल केली साजनी, कृष्णाळवा बरकुली माते दाबा कृष्णाळवा. रंगत रंगणी चोरी तलोणी, धावणी धरती गवळणी, बांधिती चरणी देती गाराणी, शोधे साजनी, दही दूध बक्षुनी तमाळ निळे नवल केले साजनी,
कृष्ण आळवा आळवा असं वर्णन या ठिकाणी करतात. कारण या अवस्थेमध्ये भगवंताने खूप मोठं लीला केली, चरित्र केले. नाही का रंगत असताना काय केली? चोरी केली. कशाची केली? चित्त चोरी नंदाच्या नंदाने तुका म्हणे गरुडा ध्वज तुका म्हणे गरुडा ध्वज चोरी येले नंदाच्या नंदने तुका मने येले गरुड ध्वजे. नाही का हा चोरीचा मामला पण लय जोरात सांगितलं तुम्ही. पण देवाची आहे काय करायचं नाही का. देवाची चोरी, माणसाची चोरी एवढं नाही जोरात सांगायची, पण ही कोणाची? हां मग देवाची सांगायचीच. तर महत्त्वाचा मुद्दा त्या ठिकाणी असा आहे, भगवान परमात्माने काय चोरलेलं आहे? चित्त चोरी येले नंदाच्या नंदने. जरा सांगतात की चित्ताची चोरी केली, मनाची चोरी नाही केली, बुद्धीची चोरी नाही केली, आणि अहंकाराची तर नाहीच नाही केली. कशाची केली? चित्ताची चोरी केली. कारण चित्ताची केली, पण कोणाच्या केली? संसारिकाच्या, विषय पामराच्या का? नाही नाही का अज्ञानाच्या, म्हणजे विषय पामराच्या चित्ताची चोरी केली नाही, मुक्ताच्या चित्ताची चोरी केली नाही. हां फक्त भक्ताच्या चित्ताची चोरी केली. विठाला विषय पामराचं चित्त चोरण्यासारखं नाही, कारण अनेक विकृतीनं मलिन झालेलं आहे. भगवान त्याच्याकडे पाहत सुद्धा नाही, म्हणून विषय पामराच्या चित्ताची चोरी नाही. आणि जीवनमुक्ताचं चित्त न राहिल्यामुळे आता ते चोरण्यासारखं नाही, नाही का. कारण चोरायला वस्तू लहान आकाराची पाहिजे, हे व्यापक झालेलं चित्त आहे, म्हणून महाराज ते चोरा येत नाही, नाही का. त्याची चोरी नाही, सामान्याच्या चित्ताची चोरी नाही, भगवंताच्या आवडीचं चित्त फक्त भक्ताचं आहे. कारण ते चित्त देवाकडं लागलेलं आहे, देवाच्या आनंदाची पिपासा त्या चित्तामध्ये आहे, आणि त्याला वाटायला लागलेलं आहे की देवाने माझ्या चित्ताचा स्वीकार केला पाहिजे, कधी भगवान माझं चित्त त्याच्याकडे नेतील. अशी तळमळ ज्या चित्ताची लागलेली महाराज त्याची चोरी होते. विठाला आता ती चित्त चोरण्याची अवस्था महाराजांनी त्या ठिकाणी सांगितलेली. लहान अवस्थेमध्ये कसं असतं, लहान लेकरू खरं चित्त चोरतच असतं. कारण त्याची लहानपणची जी अवस्था आहे, रांगती वगैरे आहे, तर त्याच्याकडेच कोण्याही माणसाचं चित्त लागत असतं. कारण पाहिलं की त्याचं आकर्षण येते. बाळाचं काय, त्यातल्या त्यात हे म्हणजे ब्रह्मांडाचा मालक असलेला आहे, त्याची ती लहान उपाधी पाहून तर भक्ताची चित्त भक्ताकडे राहतच नाही, ती कोणाकडे लागतात? अगदी देवाकडेच त्या ठिकाणी जायला लागतात. विठाला थोडंसं त्याचं शास्त्र त्या ठिकाणी असं आहे, देवाने महाराज चित्ताची चोरी केली, याचा अर्थ मनाची केली नाही. त्याची काही कारण मीमांसा सांगतात. इकडं दुधाची चोरी नाही, इकडं मनाची नाही. जसं त्याबद्दल चिंतन करत असताना असं म्हणतात महाराज, हे पहा, मन म्हणजे दूध आहे. मन म्हणजे काय? दूधच आहे. दुधाच्या 4 अवस्था होतात. काय? दूध, दही, लोणी आणि ताक. तूप नका. काय काय तर ते ताक. असे किती झाले? 4 अवस्था झाल्या. भगवंताने ताकाची चोरी केली नाही, भगवंताने दह्याची केली नाही, आणि भगवंताने दुधाची केली नाही. दुधाची का केली नाही? दुधात पाणी असतंय म्हणून केली नाही. काय काय दुधात काय आहे? पाणी असतं. दुधात जसं पाणी असतं तसं मनात पाप असतं.
दुधातलं पाणी जाळण्याकरता ते चुलीवर ठेवावंच लागतं. आता चुली राहिल्या नाही, चुली गेल्या कोण्या चुलीत नाही का, त्या ठिकाणी आता चुली राहिल्या नाही. हां, तर ते जसं त्यातलं पाणी जाळण्याकरता त्याला चुलीवर ठेवत होते, तसं मनातलं पाप जाळण्याकरता त्याला कीर्तनात आणायचं. काय काय हां, तिथं अग्नीवर ठेवल्यावर त्यातलं पाणी जळतंय आणि कीर्तनात बसल्यावर मनातलं पाप जळतंय. ध्यानात ठेवा, दूध तापल्यावर दही होतंय, तसं मनातलं पाप जळाल्यावर काला घेता येतंय. हां, काला घेण्याकरता त्याच्यात पाप चालत नाही, आणि असेल तर काल्याचा तो अधिकारी सुद्धा नाही. विठाला का बरंचसं काही आहे. जसं मन म्हटलं की पाप असतंच, कारण ते सांभाळून ठेवतंच कोण. पहा तुम्ही, अशी मन त्या ठिकाणी वाईट आहेत, अन्य क्षेत्रात तर त्याच्यात पाप राहतं, पण पुण्यक्षेत्रातही पाप राहतंय. असा मनाचा त्या ठिकाणी स्वभाव आहे. ते जास्तीत जास्त काय घेऊन फिरतंय, हा बोलत नाहीत का, हां, कारण ते पाप घेऊनच फिरायला लागतंय त्या ठिकाणी. जसं कल्पना करा, दूध कधी पाण्याला सोडून राहत नाही. कोणाकडेही त्या ठिकाणी राहायचं तर ते पाणी घेऊन राहतंय, ते स्वतंत्र राहत नाही. म्हणून तर त्याच्यात पाणी टाकतात. कशात? दुधामध्ये. काही दुधात पाणी टाकत नाहीत, पाण्यात दूध काढतात. जरा त्यांची पुढची अवस्था आहे, त्यांची प्रगती येते. काय पाणी दुधात नाही, दूध नाही का, दूध पाण्यात. असा त्याचा त्या ठिकाणी अर्थ होतो. म्हणून जसं दूध म्हटलं की पाणी आहे, तसं मन म्हटलं की पाप आहे. भगवान म्हणले ते दूध नाही आपल्याला पाहिजे. दुसरा प्रकार असा आहे, बुद्धी म्हणजे दही आहे, पण दह्यातही आणखी काही आसार आहे. म्हणजे त्याच्यात त्या बुद्धीमध्ये सुद्धा संसाराचा आसार दडलेला आहे. ज्यावेळी लोणी अशा दशेमध्ये येईल तेव्हाच त्या ठिकाणी भगवंताला आवडायला लागेल. म्हणून दह्यात दोन आहेत, काय, लोणी आणि ताक आहे, नाही का. म्हणून रवी लावल्याच्या नंतर त्या ठिकाणी महाराज ते दोन्ही वेगळे वेगळे होतात. काय, लोणी आणि ताक वेगळं वेगळं होत असतं. लोणी काढून घेतात आणि ताक भांड्यामध्ये राहत आहे, आणि भांड्यात राहिलेलं ताक नाही का त्या माऊल्या उदार अंतःकरणाने कोणालाही देतात. काय, ताक नाही का, लय मोठं मन करतात त्याच्या बाबतीत, कारण त्यांना माहीत आहे याच्यात काही राहिलं नाही, खात्री झालेली आहे, कण कण वेचून घेतलेली आहे. आणि मग ओसरीवरच हांडा मानतात. कोणी मागायला आलं ना त्या ठिकाणी, काकू ताक पाहिजे होतं, न्याजाय तुला काय न्यायचं, तर याचा अर्थ लय मोठं मन आहे असं समजू नका, त्याच्यात काही नाही असं समजा, नाही का. हाच त्याचा त्या ठिकाणी अर्थ होतो. विठाला कारण लोणी त्या ठिकाणी ठेवायचं असतं आणि ताक एरी सांडायचंच असतं. ताक सांडा दुरी असं आलं ते तयापे. महाराज सांगतात एरी ते सांडायचं नाही कोणी नेलं तर, मग नेलं तर बरंच आहे ना. म्हणून ताकाला भाव नाही, कारण त्याच्यात काही राहिलं नाही म्हणून त्याला काही मूल्य नाही. कशाला, काही त्याच्यात नसतं म्हणून त्याला काही किंमत नाही. कशाला, ताकाला. त्याच्यात काहीच नाही म्हणून किंमत नाही. तसं संसार सुद्धा ताक आहे, याच्यातही काही नाही. कशात, संसारात सुद्धा काही आहे का. फलकटत संसार येथे सार भगवंत, येथे सार भगवंत, येथे सार भगवंत. फलकटत संसार येथे सार भगवंत, येथे सार भगवंत, येथे सार भगवंत. हरी भक्त फलकट तो संसार येथे सार भगवंत, असं वर्णन करतात की इथं फक्त भगवान परमात्मा सार आहे. ठीक आहे, कारण सार असलेलं असं लोणी आहे. पण लोण्यासंबंधाचा विचार आपण केला, पण भगवंताने या लोण्याची चोरी कोण्या अवस्थेत केली तर रंगत
रंगणी असं वर्णन आहे. रंगत्या अवस्थेत केलेले भगवंताचं रांगणं खूप नाही का भागवतात वर्णन केलेलं. इतर लेकरं संसारात तुमचे आमचे जे आहेत ना ते रांगतात, पण पोटानं रांगतात. कशानं? पोटानं रांगतात. आणि हे रांगतात तर थोडंसं वेगळंच आहे. याचा उजवा पाय असा ठेवलेला आणि डाया पायाला वर तळवे तळहात टेकवीत डाव्या गुडघ्याने रांगत रंगणी रंगणात तोम्या देखील असे. कारण ते रांगत्या अवस्थेला एक विशेषण आहे, त्याला रंगनाथ असं म्हणतात. काय ते? कारण रंगनाथ असं त्याचं नाव आहे. आणि त्याचं नाव समोर आलं की त्याचं लक्षणच असं आहे की ते रांगत असलेलं आहे, म्हणजे लंगडा आहे ना ते. काय काही कळतच नाही महाराज त्या ठिकाणी. ते लग्नामध्ये जे देतात ते याच देवाला देतात, दुसरे देव नाहीत का? ते जे लंगडा आहे ना रंगनाथ हेच देतात ना. सासू देते का? कोण देते? सासू देते ना जावायला. ते कोणतं देव? हे रंगनाथ. तिला दुसरे देता येणार का? ते मसुबा आसरा नाही, मसुब्याला मसुबात द्यायला पाहिजे ना. तुम्हाला काही कळालं का? ठीक आहे. नाही मग ते का म्हणून नाही द्यायचा? नाही तर मग आसरा सोबत आसरा द्यायचा, तिलाही आसरा होईल नाही का? कारण त्या दोघी एकमेकी. तर असं आहे, ते नाही दिल्या जात. कोण देतात? रंगनाथ देतात. त्याचं कारण काय महाराज? त्या ठिकाणी त्या देवाचा एक पाय असा पुढे उजवा आणि डावा पाय असा मागे लांबवलेला आहे. कारण एक पाय ओढायला लागलेले आहेत आणि एक मजबूत ठेवलेला आहे. ते रंगनाथ त्या ठिकाणी त्या नवरदेवाला सांगून जातो, बापा तुझा परमार्थातला पाय मजबूत ठेव आणि संसार असा फरकत ओढत नाही का? हे दर्शन आहे बरं का ते लग्नात. म्हणून जावयाला तेच द्यायचा. कोणता? रंगनाथ. नका देव बरं का मुंज्या कारण ते देव द्यायचे नसतात. हे बाबा एक नाही का अर्थ सांगत असतो त्या ठिकाणी. मी तुझ्या सोबत यायला लागलो, पण तुझा एक पाय साधन इथला मजबूत असला पाहिजे, पण संसार या पायाप्रमाणे चालला पाहिजे. कसं? कारण संसाराला मागं ठेवलं पाहिजे, परमार्थ आपल्या नेहमी पुढे असला पाहिजे. देव पुढे असला पाहिजे, संसार मागे मागे ओढला पाहिजे नाही का? असं फरकत संसारात गेलं पाहिजे आणि परमार्थात मजबूत पाय ठेवून राहिलं पाहिजे. असंच आहे ना आपलं? नाही, आपला रंगनाथ असाच आहे का? आपलं कसं आहे? आपलं तसं नाही, आपलं थोडंसं वेगळं आहे. एका महत्त्वाचा मुद्दा असा आहे, हे रंगत असलेलं भगवंताचं जे रूप आहे त्याला रंगनाथ असं म्हणतात. आणि महाराज या रंगण्याचं आकर्षण असं आहे, भक्त समोर आला की त्याचं नवनीतासारखं आकाराला आलेलं चित्त भगवान लगेच आपल्याकडे घेतो. विठाला हळूहळू नंदबाबांच्या घरी भगवान श्रीकृष्ण परमात्मा रंगायला लागले नाही का? या संबंधाचं बरंचसं काही चिंतन आहे नाही का? गावामध्ये भगवंताच्या अनेक विध लीला, काही खोड्या आहेत, काही चोऱ्या आहेत, या संबंधाचे काही प्रकरण आहेत नाही का? पण याच्यामध्ये ज्या काही अगदी त्या ठिकाणी सासवा असलेल्या आहेत, वेळोवेळी नंदबाबांच्या वाड्यात जायच्या आणि कृष्ण दर्शनाचा आनंद भोगायचा. रंगत असलेलं कन्हैयाला पाहायचं आणि मन त्या ठिकाणी अगदी समाधानी व्हायचं. आणि घरी आल्यावर चर्चा करायच्या त्या सासा बसल्यावर, का गं काय कृष्ण सुंदर आहे. आज मी पाहिल्यानंतर माझं मन मोहून गेलेलं आहे, त्याचा मला वेध लागलेला आहे, मला त्याचं वेड लागलेलं आहे, आता मला दुसरं काही दिसत नाही. पण अशी चर्चा यायची चाललेली, सुनबाई ऐकायची नाही का? तिला वेध लागायचा पण दर्शन व्हायचं नाही. विठाला कारण गोकुळात
गोकुळात गोपीच 3 प्रकारच्या आहेत का किती कोणी सुना कोणी लेकी, कोणी सुना कोणी लेकी, कोणी सुना कोणी लेकी, कोणी सुना कोणी लेकी, कोणी एकी स्वतंत्र, कोणी एकी स्वतंत्र, कोणी सुना कोणी लेकी, कोणी सुना कोणी लेकी, कोणी एकी स्वतंत्र, कोणी एकी स्वतंत्र, कोणी सुना कोणी लेकी, कोणी सुना कोणी लेकी, कोणी सुना कोणी लेकी, कोणी सुना कोणी, कोणी सुना कोणी लेकी कोणी एकी स्वतंत्र. महाराज सांगतात सासा सुना आणि लेकी अशा 3 गोपी होत्या. तसं तर प्रत्येकी संबंधीचे असे 3 चरित्रच गोकुळात झालेले आहेत. कोणते कारण सून म्हणजे कर्म आहे, काही कर्मपर लीला झाल्या. मुलगी म्हणजे उपासना आहे, काही उपासनापर लीला आहे देवाच्या. आणि सासू म्हणजे ज्ञान, म्हणून काही ज्ञानपर भगवंताची लीला आहे गोकुळात गोपी संबंधाने, नाही का. देवाची पूजा करण्याची इच्छा झाली तर तिला सून म्हणायचं, देवाकडे मन लागलं तर ती उपासना आहे असं समजायचं, आणि देव प्रत्येकात पाहायला लागली तर ती गोपी सासू आहे समजायचं. विठाला सासू म्हटल्यानंतर घरात पूर्ण स्वातंत्र्य असतं, सून म्हटलं की निवळ परतंत्र असते. काही जिला अधिकार नाही तिला सून म्हणायचं, आणि सर्व अधिकार घरात जिचा आहे तिला सासू म्हणायचं. कारण सगळे घरातले तिलाच विचारतात, सुना तिलाच विचारतात, मुलं तिलाच विचारतात, आणि या मुलाचा बाप सुद्धा तिलाच विचारतो. म्हणजे ते सुद्धा कोणाला विचारतो? तिलाच विचारतो. पंढरीची वारीला जायचं असेल तरी कोणाला विचारून जातं? कोण म्हणाले? सासूला. नाही म्हणजे त्या हिच्या सुनायची सासू आहे पण याची कोण आहे? नाही म्हणजे तुम्ही काहीच बोललात, काही नाराज आहेत का तुम्ही? बरं अशी बिमारी नाही का इथं? अहो इथं नाही हो करायला मी काही थोडा लांबचा आहे नाही का, आपण तुम्ही आम्ही एका शाखेचे आहेत ना. कारण त्या ठिकाणी अडचण मानण्यासारखी काय असा प्रकार त्या ठिकाणी पाहायला मिळतो. म्हणजे निवळ स्वातंत्र्य याचा अर्थ पूर्ण दृष्टी परमात्ममय झालेली आहे, नाही का. जिकडं पाहिलं तिकडं देवच आहे अशी जिची अवस्था आहे तिला सासू असं म्हणतात. विठाला महाराज अशा काही सासवा त्यांचा गोपिकांचा नित्याचा धंदा होता. मथुरेला काही करभार म्हणून द्यायचा आणि उर्वरित राहिलेला अर्धा हिस्सा बाजारामध्ये ते दहीदूध तूप लोणी विकायचं, असा धंदा होता, नाही का. पण महाराज अवस्थांतर तसं झाल्यामुळे नाही का त्या ठिकाणी त्यांचं सर्व काही जीवन बदललेलं आहे, नाही का. यासाठी असे काही प्रसंग सांगितले जातात. एका गोपीने सांगितले, पा पोरी नाही का हे धंदा करून करून त्या ठिकाणी डोक्याला केस राहिला नाही आणि मला इथून इथवर चालता येत नाही. आता उद्यापासून मथुरेला तूच जा, नाही का. आपल्या वाड्यातल्या सगळ्या जातात ना गल्लीतल्या, त्यांच्यासोबत बाजाराला दही दूध तूप लोणी विकण्याकरता जा. महाराज काय ती मनानं मोकळी झाली. तिनं विचार केला, मी आज कैदीतून सुटले. किती दिवसापासून कृष्ण कन्हैयाच्या दर्शनाची मला भूक लागलेली आहे. ती वाड्यातही जाऊ देत नाही, रस्त्यात पाहूसुद्धा देत नाही, आणि कृष्ण तर त्या ठिकाणी मला दिसावा अशी माझी इच्छा आहे, नाही का. आज मला घराच्या बाहेर पडता आलं, मी धन्य आहे असं महाराज आनंद झाला. आणि मग शेजारांनी त्या सगळ्या निघाल्या, काकू चालायचं नाही का? ते म्हणे आता मी माझ्या सुनबाईकडे दिला कारभार. कशाचा? हे ओझं वागवण्याचा, नाही का. मग ते सगळे माठ असे डोक्यावर घेतले, पण ते क्रमाक्रमानं घेतलेले आहेत, म्हणून त्याला असं म्हटलेलं आहे काय, दुडीवर दुडी गवळण साते निघाली. दुडीवर दुडी म्हणजे गाडग्यावर गाडगे. पण कसे त्या ठिकाणी ठेवलेले आहेत त्याचंही त्या ठिकाणी चिंतन आहे. बघा, पहिलं गाडगं आहे ते लोण्याचं, दुसरं आहे ते दह्याचं, आणि तिसरं आहे ते दुधाचं. असं आहे. ताकाचं नव्हतं त्याच्यात, ताकाचं त्याच्यात नव्हतंच. ताकाचं नव्हतं म्हणून तर कृष्ण लीलेचा आनंद भोगत होत्या. आपल्या डोक्यावर ताकाचे भांडे आहेत म्हणून तर संसाराचा वैशेषिक आनंद भोगायला लागलो. काय आनंदाचा भास एवढ्यातच आपण खुश आहेत, कारण डोक्यावर माठ कशाचे आहेत? आपणही दुडीवर दुडी आहेत, पण निस्ते माठ आपले ताकाचेच आहेत. विठाला
क्रमाक्रमाने घेतलेले आहेत आणि मग महाराज निघालेली. पण वाटानं एकच चिंतन आहे, मला कृष्ण कन्हैयाने दर्शन दिलं पाहिजे. अशी ज्या भक्ताच्या अंतकरणाला वेड लागला महाराज त्या ठिकाणी मी पाहिलं पाहिजे, मी देवाला पाहिलं पाहिजे. त्याच्यात एक अनुवाद आलेला आहे, मला तो दिसावा अशी आशा आहे. आणि काहीनं पाहिलेलं आहे ते बोलायला लागल्या, म्या पाहिला, म्या पाहिला. पाहिरा पाहिरा नंदाचा नंदन, पाहिरा पाहिरा नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा पाहिला पाहिला नंदाचा नंदनू असं वर्णन आहे. तर त्या ठिकाणी नंद नंदन परमात्मा म्या त्या ठिकाणी पाहिलेला आहे. पण ती म्हणायला लागली, तू पाहिला पण मी नाही पाहिला, मला आता पाहायचं आहे. पाहण्याची जिला भूक आहे अशी एक, आणि पाहिल्याचा आविष्कार जिच्या अंतःकरणात झाला अशी एक. म्हणून ती म्हणते म्या पाहिलेला. ती म्हणे तू पाहिला पण मी नाही पाहिला. विठ्ठला असा वेड लागलेला आहे. पाहिलिया वेद लावी बैसे जीवी जडोनिया. महाराज पाहिल्या त्या ठिकाणी काय होतं असतं, परिवर्तनच होतं त्या अंतःकरणाचं, आणि त्याला वेध लागतात, वेड लागतात, असा प्रकार आहे. मग त्या ठिकाणी वाटेवरच भगवान श्रीकृष्ण परमात्मा उभे राहिले नाही का. कारण त्याची इच्छा आहे की मला दर्शन झालं पाहिजे. भक्ताची इच्छा दर्शनाची झाली की भगवान त्या ठिकाणी दर्शन देण्याकरता पुढे उभाच आहे. विठाला असे माठ डोक्यावर आहेत. आणि मग ते त्या ठिकाणी कृष्णाला पाहिलेलं आहे. पाहिल्या सर्व अंतःकरणात भगवान परमात्म्याची मूर्ती जशाच तशी त्या ठिकाणी थांबलेली, अगदी मधीच तो बसलेला आहे. कारण त्याला साठवलेलं आहे. आणि आता तो परमात्मा आहे म्हणून सर्व व्यवहार श्रीकृष्णाशी व्हायला लागलेले, देवाशीच. आता तिचं बोलणं देवाचंच, पाहणं देवालाच. आता कृतीसुद्धा देवाच्या संबंधी व्हायला लागले. ध्यानात ठेवा, आत संसार असतो म्हणून सगळं आपल्या बाहेर काय येत असतं इंद्रियातून, संसाराचंच काम. पण ज्याच्या आत देव आहे त्याचे सगळे इंद्रिय त्या देवाचा व्यवहार करतात. विठाला बाजारात गेल्याच्या नंतर ती गोपी दही दूध तूप लोणी घ्या म्हणत नाही. काय घ्या म्हणते, गोविंद घ्या कोणी दामोदर जागे, गोविंद घ्या कोणी दामोदर जागे, गोविंद घ्या कोणी दामोदर जागे, गोविंद घ्या कोणी दामोदर जागे. तव तम हसती मथुरे जागे, तव तम मथुर जागे, गोविंद घ्या कोणी दामोदर जागे, गोविंद घ्या कोणी दामोदर जागे. तव हसती मथुरे जागे, तव हसती मथुरे जागे, गोविंद घ्या कोणी दामोदर जागे, गोविंद घ्या कोणी दामोदरू घ्या गे, तव तव हसती मथुरेच्या गे. याच्या शास्त्र असं आहे, ज्या गोपी देवाला बाजारात घ्या म्हणतात त्या गोकुळातल्या आहेत,
आणि देव घ्या म्हणणाऱ्या गोपीला हसतात त्या मथुरेतल्या आहेत. ध्यानात ठेवा, याच्यात अर्थ असा होतो कारण देवदेव करणार जो असतो तो गोकुळातला आहे आणि त्याला नावं ठेवतात ते मथुरेतले आहेत. कळालं का काही तुम्हाला? हां, नाही का, हे असेच असतात, याचं काही खरं नसतं नाही का, हे रोज बोंबलतच फिरतात, हे कुठला समजायचं? हे मथुरेतलं बरं काय. हां, आणि आपला त्या ठिकाणी महाराज साधन अनुष्ठानाचा क्रम नित्याने चालवतो. हां, कोणी काहीही म्हणो, आपल्या साधनेमध्ये तो समर्पण आहे. हे कुठला आहे? गोकुळातला आहे नाही का. गोकुळातला अधिकार काय बघा नाही का, ती देव घ्या म्हणायला लागली. हां, त्या नवल का आश्चर्य व्हायला लागलं, देव कुठं देता येत असतो का? हां, आणि देव कुठे माठात असतो का? हां, म्हणजे याचा अर्थ हिच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे. कोणाच्या? त्या गोपीच्या डोक्यावरच परिणाम झाला. देव आत आल्या होतोच, ध्यानात ठेवा. हां, देवदेव करून त्या ठिकाणी आपल्या डोक्यावर असा कधीच परिणाम होत नाही. आपले परिणामच वेगळे आहेत. कारण आपण त्या परिणामाचे नाहीत. पुढचं सांगू का, आपल्यात परिणामही नाही ना आपला विवर्तही नाही, आणि आज्यात तर नाहीच नाही. विठाला हसायला लागले. गोपीचा अधिकार काय आहे? हसू नका, तुम्हाला देव पाहिजे का? हां, म्हणून संत आपल्या दारावर येतात नाही का. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयताला घर पुसोनी. लोक मोठे चमत्कारी, त्याला असं वाटलं देव द्यायला आल्यावर हे पैसे नक्की मागतात, घ्यायला लागले आपल्याला आता ते ठीक आहे. कारण त्यांना माहीत आहे हे यायला देव घेऊन आलेले, आता हे काय करणार आहे? नाही, तुमचं काय मत आहे याच्यावर? नाही, तुम्हाला विचारायला, तुमचं काय मत आहे याच्यावर? ऐकणारे म्हणले काही मत नाही, 1 वाजता कीर्तन सोडायचंय, हे तुला भान असू दे, एवढंच मत आहे नाही का. एवढंच मत आहे, याच्यापेक्षा मत नाही, शंकाला आहे. विठाला अधिकार संपन्न गोपी आहे महाराज. त्या ठिकाणी देव पाहिजे ना म्हणे. हो महाराज, देव त्या ठिकाणी घ्या म्हणतात तेव्हा भगवान विचार करायला लागले, आता हिला देव मागायला काही गोपी येणारच आहेत, त्या अगोदर मला या माठामध्ये त्या ठिकाणी काय व्हावं लागेल? बसावं लागेल. म्हणून महाराज हळूहळू देवाचा प्रवेश माठामध्ये व्हायला लागला. तेव्हा माठातलं दूध वरही यायला लागलं. दुडिया माझारी चंबळे गोरस सांडे बाहेरी. देवाचा आत प्रवेश झाला तर भांड्यातलं दूध बाहेर यायला लागलं. पुन्हा शास्त्र आहे. दुधाच्या भांड्यात देवाचा प्रवेश व्हायला लागला, ताकाच्या नाही. विठाला उचंबळे गोरस सांडे बाहेरी, बाहेर यायला लागलं त्या ठिकाणी ते दूध. एवढ्यावरही नाही का. हे पा तू गोविंद घ्या, गोविंद घ्या म्हणायला लागली, पाहिजे आम्हाला गोविंद नाही का. महाराज गोपीने माठामध्ये हात घातला, हाती धरोनिया काढीला बाहेरी नाही का, असं वर्णन करतात. हाताला धरलं भगवान श्रीकृष्ण परमात्माला, ह्या घ्या गोविंद. विठाला ही लीला भगवंताची उपासनेतली आहे. म्हणजे भक्तिशास्त्रामध्ये त्या ठिकाणी भक्ताच्या हातात देव असतो, पाहिजे त्याला त्या ठिकाणी देवाला त्याच्या पुढे उभे करतात. एवढा देव भक्ताच्या हातात आहे. म्हणून महाराज ही उपासनेतली लीला आहे नाही का. याच बाजारातला आणखी एक प्रसंग सांगितला जातो नाही का. देवाला पाहिल्यानंतर आता देवमय अवस्था झाली. नवे आपल्या साधन अनुष्ठानावर चिंतन करत करत नाही का तिला सर्वांमध्ये देवच दिसायला लागला. आणि मग त्यावेळी ती गोपी म्हणायला लागली, आता मला घरी जाण्यासारखं नाही, आता घर नाही. कारण त्या ठिकाणी आता कुठे बाजार नाही. आता मी विश्वाची सुद्धा राहिलेली नाही. आता माझी अवस्था सर्व परमात्ममय झाली. आता मला प्रश्न पडलेला आहे, पाय कुठे ठेवू? विठाला विठाला कहाँ पगडारू देखे अनेरा, देखे तो सबही वही ने घेरा नाही का. हिला सासू म्हणायचा. देखे तो सबही वही ने घेरा, सगळं घर जिनं घेरलेलं आहे
नाही का. तर ती कोण आहे? सासू आहे, देवजीच्या हातात आहे, ती तिची भक्ती आहे. आणि महाराज जिचे माठ देवाने फोडले ती कर्म गोपी आहे. विठाला कारण कर्मठाचे माठ देवाने फोडले. ध्यानात ठेवायचं. हातात गेलेले अशी काही अधिकार गोकुळातले आहेत. कारण काहीला अधिकार देण्याकरता देवाने त्यांच्या डोक्यावरचे पाण्याच्या घागरी फोडल्या. महाराज खूप चिंतन करण्यासारखं आहे. ज्यांच्या डोक्यावर माठ आहे ते सोहळ्या ओवळ्याचे आहेत, नाही का विधिविधानाचे आहेत. आणि त्यांना अभिमान आहे, नाही का स्पर्शास्पर्श दोषा भवंती, असं जे शास्त्र आहे. असे माठ डोक्यावर घेऊन चालले. भगवान म्हणले मनानं मोकळं व्हायचं तर हे काय गुंता घेऊन बसले. कारण त्या ठिकाणी कर्माच्या घागरी डोक्यावर घेतल्या आणि बसायले चक्रा करीत. कुठं यमुनेला जायचं आणि भरून घरी घेऊन यायचं. अरे असे वेड्यावानी काय करता? मोकळे मनाने व्हा ना, त्या ठिकाणी आनंद घ्या माझा. मी तुमच्या गावात आलो तरी तुमच्या घागरी आणखी गच्च भरलेल्या. विठाला आणि म्हणून त्यांचे माठ फोडले. त्याचा खरा शास्त्रीय अर्थ असा. पण ते पटकन असं नाही म्हणायचं. ते काय आहे ते असं माठ फोडला त्याला लय वजन देऊन म्हणतात. हो काय ते नाही. तसं नाही. विठाला काहीतरी म्हणतात ना, खडा मारला असं काय. पटकन विठाला तर महत्वाचा मुद्दा त्या ठिकाणी असा आहे. म्हणून माठ कोणाचे फोडले याचं शास्त्र आहे. हातात कोणाचे गेले भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्याचे शास्त्र आहेत. आता सर्वत्र कोणाला दिसायला लागले याचंही शास्त्र आहे. आणि अशा लीला ह्या 3 प्रकारच्या आहेत आणि तिघी गोपींच्या संबंधाने घडल्या. कोणी सुना, कोणी एकी स्वतंत्र. विठाला असं खूप काही चिंतन करण्यासारखं आहे. हळूहळू महाराज हे रंगत रंगणी एवढ्याचा अर्थ झालेला आहे. आता गावामध्ये खोड्या चोऱ्या बऱ्याचशा भगवान श्रीकृष्ण परमात्माने केलेल्या आहेत. आता आपला टाईम संपत आलेला आहे. धावत्या वेगामध्ये त्या ठिकाणी चिंतन असं आहे, नाही का. हळूहळू खेळायला लागले. गोपाळांसोबत नाना प्रकारचे खेळ खेळतात. पण एके दिवशी गोपाळांना भगवान बोलायला लागले, का रे आपल्या गावात दही दूध तूप लोणी भरपूर असून तुम्ही खेळामध्ये असे कृषी का? सगळे डाव तुमच्याच अंगावर येतात माझे. असा काय प्रकार आहे? खायला नाही का तुम्हाला? तुमच्या तर घरोघर गाई म्हैशी आहे, दही दूध तूप लोणी तुम्ही खात नाहीत का? ते म्हणे आमची आई दही दूध तूप लोणी देतच नाही, फक्त आम्हाला प्यायला ताक देते. काय देते? ताक देते. घरी ताकाचे सरोवर, येथे नवनीताचे पूर. त्याचं कारण आहे, दिवसभर कृष्ण कन्हैया गाईच्या मागे आम्ही गाईच्या मागे फिरतो आणि ताक पिऊन राहतो. कळलं का काय तुम्हाला? गाईच्या मागे फिरतात ते ताक पिऊन राहतात. गाई ज्याच्या मागे फिरतात ते काला खाऊन राहतात. विठाला म्हणून गाईच्या मागे जे ते ताकावरले. कशावरले? ताकावरले. आपलं इच्छा करायचं जाता जाता मॅटर. नाही का आपण काय आपलं काय चाललेलं आहे? गाई मागे का गाईच्या मागे? गाईच्या मागे. मग ताकच आहे त्या गोराख्याला. काय ताकच आहे. तक्रार त्यांची तशी. आमची आई म्हणजे माया. आमची आई त्या ठिकाणी आम्हाला काय प्यायला देते? ताकच प्यायला देते. आणि ते ताक म्हणजे संसाराचं ताक, पंचविषयाचं, नाही का. आसार असं त्या ठिकाणी ताक आमची आई आम्हाला प्यायला देते. म्हणून तर आम्ही कमकुवत आहेत असं त्या. आणि बरं आहे तसं सुद्धा. पहा तुम्ही दिवसभर गाई म्हैशी जे वळणार आहेत ना, आता इथं नाहीत का म्हातारे नाहीत का गाई म्हैशी मागे? इथं तुमच्या इथले गावातले कोणी बोला ना. इथं म्हणजे आता आणि कसा प्रकार झाला? पहिले लहान लहान होते गोपाळ गाई मागे, आता वळून वळून द्वापार युगापासून म्हातारे झाले. म्हणून आता म्हातारेच आहेत. काय गाई वळायला म्हैशी वळायला म्हातारेच. एका गावात मी काल्याच्या कीर्तनाला चाललो. महाराज एक बाबा असे गाई म्हैशी चारू लागले रोडला. मी म्हणलं काका तुमच्या गावात बरंच आता सोहळा आहे,
नाही का आता काल्याचा वगैरे आनंद घ्यायचा तर तुम्ही इकडं रोडनं हां गाई म्हैशीच्या मागे काय करावं म्हणे म्हातारी धड नाही नाही का त्याचा आक्षेप काय कोणावर होता म्हातारी मी म्हणा नेमकं काय झालं ती म्हणे पोरं गावात राहते आणि तुम्ही जा आता तुम्ही यरी इथं काही करणार नाहीत नुसतं जेवता आणि नुसतं टेका देऊन बसतात आणि खरंच आहे ना तिचं होय याच्यासाठी तुम्ही बरेच रोडनंच हां कोण पाठवलेले हां म्हातारीनं कोणाच्या मागे गाईच्या मागे थोडंसं चिंतन करा मायारूपी म्हातारीने या म्हाताऱ्याला गाईच्या मागे कारण गाईच्या मागलंच आहे ना हे हां म्हणून मायेच्या बंधनात आहे विठाला नेका दिवसभर ते गाई म्हैशी त्या ठिकाणी ओळत असतं आणि संध्याकाळी आल्याच्या नंतर त्या ठिकाणी मलाही भीती वाटली ना आणि याची मला पहिल्यापासूनच दगदग आहे ती दोरी बांधलेली पण मी म्हणलं कच्ची जर असेल तर मला तर नाही त्याचा काही धक्का बसायचा तर काही अडचण नाही आतापर्यंत खात्री झाली आता नाही धोका देत विठाला दिवसभर महाराज त्या गाई म्हैशी त्या ठिकाणी वळायच्या आणि संध्याकाळी ते ढोरं वगैरे बांधले की महाराज त्या ठिकाणी म्हातारी म्हणत असते हे पा आता ह्या लहान लहान सगळा गर्दा आहे ना घरात यायला न्या हानी तिकडं हरिपाटाकडं कुठं हरिपाटाकडं नाही का वा तिथं येरी मंदिरात आहेत ना दुसरे लेकर न्याजा यायला आता ते का सगळे चलत असतात का नाही महाराज या म्हाताऱ्याच्या दोन खांद्यावर दोन कडेला दोन मागं 2-4 पुढे 2-4 असं वाटायला लागलं विठू माझा लेकुरवाळा संगे गोपाळाचा नाही का हे म्हातारं महाराज त्या ठिकाणी मंदिराकडे गेलं तिथं त्याला काही उभा राहू दे ना दिवसभर तिकडं ड्युटी केली आणि आता नाही का दिवसभर ढोरं आणि सकाळ संध्याकाळ पोरं महाराज त्याला काही बसू दे ना बरं नाही का एवढं सर्व झाल्यावर मग सगळे नेले ना घरी नेल्यावर याच्यात ताटात सगळे जेवायलेत कोणाच्या म्हातारी म्हणायला लागली म्हाताऱ्याला तर 4-4 भाकरी राह त्याला नाही ते सगळे कार्टे बसले ना आणि मोह कसा आहे महाराज त्या ठिकाणी जीवाला संसाराचा एवढ्या सगळ्याचं पांघरून घेऊन महाराज त्या ठिकाणी तरी समाधान मानतं कोण ते म्हातारं सोडा हो संसारातला जीव एवढं सगळे विकाराचे याचे लेकर खांद्यावर घ्यायचे पाप पुण्याचे सगळे त्या ठिकाणी प्रतिबंध खांद्यावर घ्यायचे आणि तरी म्हणायचं आपलं बरं चाललंय नाही का एवढा आशीर्वाद त्याला म्हातारीचाच आहे म्हणजे मायेचा विठाला अनेक अर्थाने त्या संबंधाचं चिंतन आहे पुढे महाराज नेकाशीला भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने सांगितलं राहू द्या आता हे सर्व नाही का आता तुम्हाला पोटभर जेवायचं का माझ्यासोबत काय बोलतो कृष्ण अरे रामावतारापासून आमची भूक आम्ही अतृप्त आहेत आज त्या ठिकाणी तो बरं झालं आम्हाला पोटभर देण्याचा संदेश दिला नाही का त्या ठिकाणी आज देणार का हो म्हणे चला माझ्या मागे या तरी यार लागी अवघी
झालं तरी यारे लागे अवघी माझ्या मागे मागे. आज माझ्यासोबत चला मागे या, आज मी तुम्हाला पोटभर देतो. याचं थोडंसं शास्त्र आहे नाही का, ध्यानात ठेवा. प्रारब्धाने त्या ठिकाणी प्रकाशन प्रारब्धाचं करून देव जीवाला पोटभर देतो नाही का. पण प्रारब्धाच्या प्रकाशनातून देणे याला व्यवहार असं म्हणतात. आणि भक्तीतला त्या ठिकाणी आनंद पोटभर देणे नाही का, हे परमार्थातला व्यवहार आहे. कारण कर्मा व्यतिरिक्त देवाचा साक्षात्काराचा आनंद आहे. विठाला विठाला. आजी देतो पोटभरी पुरे म्हणाल तोवरी. चला आता माझ्या मागे. महाराज मागे चला म्हटले की निघाले. गोपाळानं विचारलं का रे कृष्णा, आज पोटभर देणार म्हणजे तुझ्या घरचं देणार का? ते म्हणे घरचं देत नसतो, मी गावचा नेता आहे. हां, नेता म्हणल्यावर घरचं देत असतो का? लोकाचं लोकाला देतो, त्याचं नाव काय? नेता नाही का. तसा मी कोण आहे? नेता आहे. मग देता आहे लेकिन घरचं का? मग कोणाचं देणार? तर नाही का कसं देणार? ते म्हणे चोरी करून देणार. असं माझ्या मागे या. मग त्या ठिकाणी चोरीसाठी साहित्य वगैरे बरंचसं काही चिंता नाही. असं महाराज घर कोणतं पाहिलं त्याचंही चिंता नाही. एकांताचं घर पाहिलेलं आहे. भगवंताच्या मागे मागे गोपाळ आहेत. हां, शास्त्र असं आहे नाही का, देवाच्या मागे राहिलं पाहिजे नेहमी करता. कोणाच्या? देवाच्या मागे राहिलं पाहिजे. हां, पण अवघड त्या ठिकाणी असं आहे, जीव माणसाच्याच मागे राहतो, देवाच्या मागे नाही, संतांच्या नाही. विठाला असं त्याचं त्या ठिकाणी चिंतन आहे. नंतर महाराज अशा खोड्या चोऱ्या बऱ्याचशा आहेत. मग एके दिवशी सर्व गोपीने निर्णय केला की त्या ठिकाणी गावात आपल्याला त्रास सुरू झालेला आहे. हां, आणि आता कुठपर्यंत हे सहन करायचं? हां, ऐकणारे म्हणले खरं आहे, आता महाराज लेवलला आले नाही का. कुठपर्यंत सहन करणार? 1 वाजून गेला नाही का. आता त्या ठिकाणी एकच करा, तुका म्हणे आता खेळ मोडावा परता नाही का. आता हे डाव मोडावा, खेळ बंद करावा नाही का, असं त्या ठिकाणी त्यांचं चाललेलं आहे नाही का. म्हणून महाराज त्यावेळी एकांतातलं घर पाहिलं, पूर्ण तृप्त झालेले. पण चोरी त्या ठिकाणी कोणी केली काय? गोपी त्या ठिकाणी समोर आलेले नाही का. सर्व गोपाळ धावायला लागले. अशा अनेक प्रकारची प्रकरणं महाराज गोकुळामध्ये घडत आहेत. त्याच्यामध्ये सर्वांनी निर्णय घेतला आता पण सहन नाही करायचं, यशोदेला जाऊन सांगायचं. गाराने सांगाया आल्या गोकुळीच्या स्त्रिया. सर्व महाराज घराने सांगण्याकरता आल्या नंदबाबांच्या घरी नाही का. सकाळची वेळ आहे, कृष्ण कन्हैया जवळ आहेत आणि यशोदेला त्या ठिकाणी बोलायला लागले. यशोदामाय सांगा आता गोकुळात राहायचं का जायचं? यशोदे कृष्ण सांगावे गोकुळी राहावे का राहावे का जावे? यशोदेला बोलायला लागले. यशोदा माय गोकुळात राहावं की जावं? ती म्हणली झालं काय सांगा. आमच्या सर्व गावातील गोपी आम्ही मिळून मथुरेच्या बाजाराला जातो तर हे वाट अडवायला वाटेवरती उभा राहतो. कसं करायचं? राहायचं की जायचं? हां, असं त्या ठिकाणी तक्रार करतात. अशा बऱ्याच गोपींच्या आहेत नाही का. परत त्या गोपी आल्यानंतर यशोदा माईनं विचारलेलं आहे तुमचं काय केलं माझ्या कन्हैयाने सांगा. ते म्हणे काय केलं सांगायसारखंच नाही. तिसरी आले धावणी म्हणे गा बाई काय केली करणी
बाई काय केली करणी पतीची दाढी माझी वेणी दोन्हीची गाठ देऊनी गाठबाई कोणाशी सुटेना धरू जाता सापडेना यशोदे बाळ तुझा ताना कोठवरी सोसो धिंगाणा अशा अर्थाने त्या ठिकाणी केलेली तक्रार आहे. ते म्हणे नाही का यावेळी हे असं कृष्णाने केलेलं आहे. ते म्हणे ठीक आहे आता तुमचं काय म्हणणं आहे ते सांगा. पुन्हा गोपी आली. ते म्हणे काय यशोदे हे पा माझ्या सुनबाईंना सुंदर अशी रांगोळी दारावरती भरलेली सडास मार्जन केलं रांगोळी काढली आणि तुझा कन्हैया आला आणि तिला म्हणतो जुन्या रांगोळ्या कुठपर्यंत काढायच्या तुला नवीन येत नाही का. ते म्हणे नाही येत कृष्णा तुला येते का. ते म्हणे थोडं बाजूला हो. अष्टदळ काढिले अंगणी वरी मोते चक्रपाणी नाही का यशोदे सांग आता नाही का असे तुझ्या कृष्णाची त्या ठिकाणी खोडी आहे. ठीक आहे. याच्यानंतर पुन्हा आले आपले म्हणणे थोडक्यात सांगा. पुन्हा गोपी आली. तिनं त्या ठिकाणी विचारलं तुमचं काय. काही नाही माझी सुनबाई अंगण झाडत होती आणि एवढ्यामध्ये कृष्ण आला पण रिकामी हातानं आला नाही विस्त्याचा टेंबा घेऊन आला. माझ्या सुनबाईनं म्हटलं का रे हे विस्त्याचा टेंबा कोणाचं कुठं घेऊन चालला. ते म्हणलं तुझ्या घराला लावाय. हां माझ्या घराला तोंडावरच मारीन म्हणे देना तोंडावर तुझ्या बापाचे हे घर तुझ्या बापाचे हे घर नाही का तोंडावरच मारीन म्हणे आजपासून माझं घर म्हणते. गोकुळात मी आल्यानंतर कोणी माझं म्हणायचं नाही सगळं देवाचं म्हणायचं तर भक्ती विठाला. एवढं सर्व झाल्याच्या नंतर यशोदामाईला यशोदामाई म्हणायला लागले पा नाही का माझा कृष्ण तसा नाही कारण त्या ठिकाणी लहान आहे 5 वर्षाचा आहे सगुण आहे ताना आहे आणि तुम्ही तसे आहेत. 5 वर्षाचे माझे बाळ 5 वर्षाचे माझे बाळ 5 वर्षाचे अंगणी खेळत खेळा अंगणी खेळत खेळा अंगणी खेळत कालत गत घेता गोकुळच्या नारी कालत गत घेता गोकुळच्या नारी कालत गत घेता गोकुळच्या नारी कालत गत घेता गोकुळच्या नारी. 5 वर्षाचे बाळगे अंगणी खेळ खेळे गे का लटकाच घेता आळगे गोकुळच्या नारी तुम्ही लपवण्याचा भवरा आळ घेता शारंगधरा तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी तुम्ही लपवण्याची गोटी वगैरे वगैरे असं महाराज एवढं सांगितलं तिनं काही कबूल करायला पाहिजे. ते म्हणे तुम्हीच 12 घरच्या 12 आहेत माझा कृष्ण तसा नाही. सगळा कार्यक्रम फेल गेला. आतापर्यंत 8 तास केला एवढ्या खोड्या सांगितल्या आणि ते म्हणे कृष्णाच्या नाहीतच. कारण ती आई होती ती कशाची कबूल करते महाराज करतच नाही करीत नाही तिला आई म्हणायचं वगैरे वगैरे असं आहे. मग नंदबाबाला सांगितलं रोज कुठपर्यंत ऐकून घ्यायचं. हां नंदाने सांगितलं आता शाळेत जायचं आणि शाळा म्हणजे काय गायी चारणे महाराज त्या ठिकाणी. मग भगवान श्रीकृष्ण परमात्मा सह गोपाळ आणि गोपाळातही आपसात चर्चा सुरू झाली. आता काय वळू महाराज सांगतात चला वळू गायी बैसू जेवू एके ठाई. आता गायी सर्व त्या ठिकाणी हाका सर्व गोपाळ पुढे पुढे चालायला लागले गायी मागे विठाला विठाला. मग आता काय करू महाराज म्हणले आता जेवू
आता जेवू हेच जेवू आणि सोबत हेच घेऊ अभंगाचं आता आता येती देव आता येती देव आता येती देव आता येती हरी सवे घेऊची दोरी हरी रामाचा खिचडी का हरिनामाचा खिचडी का हरिनामाचा खिचडी का सवे घेऊची दोरी सवे घेऊची दोरी हरिनामाचा खिचडी का आता हेची जेवू सवे घेऊ शिदोरी याचे 2-3 प्रकाराने अर्थ होता. टाईम संपलेला आहे. कारण गावामध्ये जे कृष्ण लीलेचा आनंद आपण जेवलो आता गाईच्या मागे हेच लीला जेवण्याकरता त्या ठिकाणी ती सोबत घेऊ. गावात जे भोगलं ते आता गाईच्या मागे तेच सेवन करायचं. आता ह्याची जेवू सवे घेऊ शिदोरी म्हणजे गाईच्या मागे आता निहारी वगैरे बांधून घेऊ. याचा अर्थ त्या ठिकाणी कृष्ण परमात्म्याचा आनंद गाईच्या मागे सुद्धा घेऊ. विठाला आणि म्हणून तर करीती नामाचे चिंतन गडी कानोबाचे ध्यान आणि असं नामाचं चिंतन करतात पण त्याला मोहन प्रेमाचं लावतात म्हणून त्याला काला असं म्हणतात नाही का. हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला साधने आणि गोपाळ सर्व त्या ठिकाणी सदैव कृष्ण लीलेचा आनंद भोगणारे असल्यामुळे महाराज त्यांची रोज आनंद भोगण्याची चव वाढायला लागली. चवी चवी ब्रह्मरस आवडी ते ब्रह्मानंदाची चव त्या ठिकाणी जसा जसा अधिकार वाढल तशी तशी वाढायला लागते. आणि काल्याचं कीर्तन म्हणजे प्राप्तीपूर्वीचा आनंद सांगायचा नाही, प्राप्तीनंतरची लीला म्हणजे काल्याचं कीर्तन आहे. म्हणून भगवान परमात्माच्या साक्षात्कारानंतरचं चिंतन काल्याचं कीर्तन आहे. साक्षात्कारापूर्वी नाही का त्या ठिकाणी भक्ताची अवस्था असते त्याच्यात काला नसतो असं त्याचं शास्त्र आहे. म्हणून जीवनमुक्तीनंतर मग याहीवरी पार्था माझे भजनी असता तया ते मी माथा मुकुट करी. कारण याहीवरी म्हणजे एवढं परमात्म स्वरूप त्या ठिकाणी प्राप्त झाल्यानंतर आणि व्यापक स्थिती प्राप्त झाल्यानंतर मी भक्त तू देवाईशे करी आणि अशा स्थितीतलं वर्णन म्हणजे काला विठाला. आणि होतंय काय अभंगाच्या तुका म्हणे गोड लागे तुका म्हणे गोड लागे गोड लागे तुका म्हणे गोड लागे तुका म्हणे गोड लागे तुका म्हणे गोड लागे हरिरामाचा खिचडी काला हरिरामाचा खिचडी साधने
मोहिया साधने त्या ठिकाणी महाराज जितका जितका आनंद ते सेवन करावा तितकी तितकी रसनेला ओढ लागते असा समारोप शेवटच्या चरणाने केलेला आहे. सर्व गोपाळ आता त्या ठिकाणी यमुनेच्या खडकावर आलेले आहेत, गायी वाळवंटामध्ये हाकलेल्या आहेत आणि महाराज त्याच्यामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा मध्ये उभे राहिलेले आहेत. पेंद्याकडे अधिकार दिला की सर्वांच्या शिदोऱ्या एकत्र करा. त्याच्यामध्ये महाराज काही वेळी पेंद्याने म्हटलेलं आहे, देवा या गोपाळाची शिदोरी आपल्या शिदोरीप्रमाणे नाही का. गोपाळ त्या ठिकाणी तक्रार करतात, देवा आता पाहू नका. तुकोबाराय म्हटले नाही का, देवा कोणाच्या शिदोरीची त्या ठिकाणी तपासणी करायची नाही, जशा असतील तशा तुझ्या शिदोरीत एकरूप करा. माझी आहे तैशी पाये नाही तरी घरा जाय चोरोनिया माय नवनी तनावे. नाही का असं जरी असलं तरी तुका म्हणे हरी माझे कोणी नाही घरी, असा त्याचा अर्थ होतो. आता आमच्या घरी कोणी नाही, सगळे काल्याला इकडं भगवान शंकराच्या मंदिरात आले, आता कोणाच्याच घरी कोणी नाही का. अशी त्या ठिकाणी अवस्था झाली. कशासाठी आले तर काल्यासाठी आले. काला म्हणजे काय, आपण केलेल्या साधनेचा प्रसाद आपल्याला देव देणार आहे म्हणून सर्वजण आता या प्रांगणात उपस्थित आहेत, अशा अर्थाने त्याचं केलेलं चिंतन आहे. म्हणून महाराज त्या ठिकाणी मध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा आहेत, कसे शोभायला लागले त्याचं चिंतन भगवान शुकाचार्याने केलेलं आहे. बिभ्रद्वेणू जठरपडयो शृंगवेत्रेच कक्षे वामे पाणुमशृणु कबलं तत्फलान्यंगुलीषु तिष्ठन् मध्ये सुमती सुरधो असयन्नर्मभिस्वये स्वर्गे लोके नितिश बहुजे यज्ञ भोगबाल केली. गोपाल कृष्ण भगवान बार कुमाई यमुनेच्या वाळवंटातला काल्याचा आनंद हे घेण्याकरता स्वर्गातले त्या ठिकाणी देव आले. अजीवो समरावती कला पाहावया येते देव विसरती देह भावापुरा. ही कल्याच्या पूर्वता या ठिकाणी सांगतात. तसं आपल्याही केकरजवळ या क्षेत्रामध्ये गेल्या 8 दिवसापासून चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह त्याची समारोपाची सेवा माझ्याकडे आहे. या सेवेला सर्व त्या ठिकाणी उपस्थित ग्रामस्थ त्या ठिकाणी मंडळी आहे, पुरुष मंडळ, महिला मंडळ, त्याचबरोबर तरुण मंडळ, नाही का सप्ताहाचे कार्यकर्ते, कमिटी, समिती वगैरे नाही का सर्वांच्या त्या ठिकाणी योगदानाने आपला याही वर्षाचा भव्य दिव्य अशा स्वरूपाचा परमार्थ सोहळा संपन्न या ठिकाणी झालेला आहे. कल्याची कीर्तन सेवा नाही का माझ्याकडे त्या ठिकाणी दिलेले आणि वेळोवेळी फोन करून तुमचं दर्शन मला सर्वांचं त्या ठिकाणी घडलेलं आहे. यासाठी महाराज नाही का आमचे श्री हरिभक्तीपरायण परमस्नेही परमादरणीय आमचे कारभारी महाराज लाडाने नाही का यांनी फोन केला आणि याद्वारा त्या ठिकाणी या सेवेचा आलेला योग आहे ते सर्व ग्रामस्थाच्या वतीनं आहे असा त्याचा अर्थ होतो. आणि तुम्हीही इथं आल्याच्या नंतर मला टाळी वाजून आशीर्वाद दिला म्हणूनच मला हा प्रवास करता आला.
कारण या सेवेला त्या ठिकाणी म्हणजे आपल्या गायनाच्या साथीने पूर्ण करणारे आमचे श्री हरिभक्तीपरायण सर्व श्री सर्वच्या सर्व ज्या ज्या गावचे जे जे उभे ते सर्व. आता याच्यात कोणी नाही राहिले, सर्व आले. मृदंगाची सेवा ज्यांच्याकडे ते आमचे श्री हरिभक्तीपरायण परमश्री परमादानी कृष्णा महाराज पवार यांच्या गोड हाताने, तुमच्या गोड आवाजाने, तुम्ही गोड त्या टाळी वाजून दिलेल्या आशीर्वादाने या ठिकाणी महाराज ही सेवा यावेळी करता आलेली आहे. खरं तर काल्याचं कीर्तन सर्व कीर्तनात अवघड आहे बरं का. कारण सर्व बाकीच्या कीर्तनामध्ये कीर्तनकाराला काही बोलण्याचं स्वातंत्र्य आहे, पण काल्याच्या कीर्तनात काहीच बोलायचं नाही, फक्त कालाच करायचा, कालवा करायचा नाही. नाही का, अशा अर्थाचं त्या ठिकाणचं चिंतन आहे. म्हणून तुमच्या आशीर्वादाने ही सेवा केलेली मागणी एक करतो, प्रेम असू द्या. झालेली सेवा साधना जगद्गुरु तुकोबारायांच्या चरणी समर्पित. हरी ज्ञानेश्वर.